शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर फेरापणे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळ, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. नामा म्हणे विठो भक्तांचे द्वारी, नामा म्हणे विठो भक्तांचे द्वारी, घेऊया करे सुदर्शन, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची तंत्रपुराने कथेचा विस्तारून, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमोची आद्या वेद प्रतिभाद्या, जय जय स्व संवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेश सकलार्थ मती प्रकाश, म्हणे निवृत्तीदास उदार दोजे, जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येचे आदिकरण, हे चिवंत श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कारुणी आता. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, तद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वදී साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. यदक्षरं मनाख्यं महानन्दम् अजम् अव्ययं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रये, गुरुविद्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी, जयत्या ज्ञानमस्तस्य तयात्राये निरन्तरं, साधकेन च कस्यादं शिवयोः समरूपिणं, ज्ञातुं न शक्यते लग्नमिति दुर्गच्छनामुः, अद्वैतम् आत्मनं सत्त्वं दर्शयन्तो मितस्तरं, तो वन्दे जगतमाद्युतयो सत्त्वाभिपत्तये, मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये, शीलाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे, परं ब्रह्मं परं धामं सच्चिदानन्द विग्रहं, ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुपरं, श्रीपादनाथं गुरुराजवैद्यं, मुमुक्षु नाम ज्ञानदानैक्यदक्षं, कोटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेद विद्या वरिष्ठं. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळ, तुझानुग्रह पवन जादू चराचरी, मी कला कुसरी काही सनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास, आस पूर्वी तुमचा अनुग्रह जादू पवन जादू चराचरी. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली यावर फेरापणे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नसतं. आजची जी सेवा आहे कैलासवासी सौभाग्यवती रतन भवन भोसले, त्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं आणि त्यांच्या प्रथम वर्ष स्वादाच्या निमित्तानं हरिभक्तीपरायण ज्यांना आपण बापू म्हणून ओळखतो, त्या बापूंनी तारीख दिल्यावरून तुमच्या सर्व साधक वृंदांची ब्रह्मवृंदांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त होते. त्या निमित्ताने घेतलेला अभंग पंढरपूर निवासी भगवंत असते असणारे लाडके भक्त लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा नरदेहाची महती सांगणारा, नरदेहाचं महत्व सांगणारा आणि नरदेह पूर्णत्वाला जाण्यासाठी या मनुष्यत्वाला येऊन तुम्हाला जे कार्य करायचं आहे ते कार्य केल्यानंतर जीवाला असं एक ठिकाण प्राप्त होत असतं की त्या ठिकाणावर गेल्यानंतर परत जन्म येणे आणि मरण येणे अशी स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी साधू संतांनी याचे यावत जीवाला नव्हे जगताला उपदेश केला आहे. आस्था काही जे संत झाले, ज्ञानेश्वर माऊली असतील, संत तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, जेवढे संत या
महाराष्ट्र भूमीवर अवतरित झाले. तर संतांचं कार्य एकच आहे. संत अवतरतात तेव्हा या जगाचा उद्धार होत असतो. आणि या जीवाला उद्धार करण्यासाठीच आपण मानवी जन्माला आलोय. कारण या मानवी जन्मामध्ये येऊन जर आपल्याला यथार्थ परमार्थाचं ज्ञान जर झालं नाही, या मानवी जीवनामध्ये येऊन जर आपल्याला शास्त्र कळालं नाही, आपल्याला ज्ञानोबा तुकोबा कळाले नाहीत, आपल्याला श्रीगुरु कळालं नाही, आपल्याला पंढरपूरचं दैवत कधी माहिती नाही, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये नाही, त्याची अखेरच्या सवयी गत काय होते. साधू संतांनी मनुष्याला येऊन चांगलंही सांगितलं आणि काही वाईटही गोष्टी सांगितल्या. तुमचं आमचं जर चांगलं व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला या नरदेहाची किंमत कळाली पाहिजे. चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर कारण साधू संतांचं सगळं चांगलं चांगलंच आहे. तर साधू संत मात्र हा विषय तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचावा किंवा अभंगाच्या माध्यमातून असेल, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून श्रीकृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावर देतात तो सांगितलं अर्जुनाला. तेच तत्व ज्ञानेश्वर माऊली तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरीतून जी मंडळी वाचक असतात, ज्ञानेश्वरीच्या वाचकांना ती गोष्ट कळावी किंवा याच्या जीवाला कळावी म्हणून तुकोबाने अभंगाच्या गाथ्यातून सांगितलं. किंवा नामदेव महाराज अभंगवाणीतून सांगतात, नाथ महाराज आपल्या एकनाथी भागवतामधून सांगतात. विषय मात्र एकच आहे. तो मनुष्य तो धारण करून आलेला आहे, त्याचा हा शेवटचा देह आहे. याला परत तुम्ही जन्म म्हणतात तर परत जन्म नाही. तर का तुकोबाने सांगतात, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग. तुम्ही म्हणता जन्म परत आम्ही घेऊ, माणसाच्या जन्माला येऊ आणि परत परत परमार्थ करू, तर ते शक्य नाही. तर का मानवाचा जन्म हा आता शेवट आलेला आहे आणि या शेवटच्या योनीमध्ये एक संधी साधू संत सांगतात तुम्हाला प्राप्त झालेली आहे. जरी वाईट दिसला ना, जरी वाईट दिसला, कारण तारुण्यामध्ये देह चांगला दिसतो है की नाही, तारुण्यामध्ये तर देह चांगला दिसतो, पण उतार वयामध्ये मात्र आपला देह आपल्याला आवडत नाही. कारण आपल्याला सगळं चांगलं चांगलं आवडतं. म्हणजे जगाचा नियमच असा आहे, जी गोष्ट उत्पन्न होते तिचा नाश हा 100% ठरलेलाच आहे. मग या देहाचा नाश होण्याच्या अगोदर, हे शरीर संपण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कार्य कोणतं करायचं आहे ते साधू संत सांगतायत. कदाचित तुम्ही म्हणताल की लग्न करावंच लागेल का, तर लग्न करा किंवा नका करू, पण एक गोष्ट मात्र करावीच लागेल. ती साधू संत या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. लग्न झाल्यानंतर मुलं झालीच, मुलं जर झालीच तर त्यांना सांभाळावंच लागेल का. अहो म्हटले त्याच्यातून जर आपला प्रवास जर अर्धवट राहिला तर कदाचित आपण म्हणून जर गेलोच तर मागचे काही जगायचे राहत नाही. आपल्याला वाटतं माझ्याशिवाय काही होत नाही, पण तसं काहीच नाही. मरणारा मरून जातो आणि मागचे मात्र चांगल्या पद्धतीनं जगतच असतात. जगायलाच लागतं. पोट आहे, पोटासाठी खायलाच लागतं. शरीर आहे, शरीराला वस्त्र नेसावंच लागतं. या शरीराला 3 मूलभूत गरजाचे आहेत, अन्न वस्त्र निवारा. निवाऱ्यासाठी घर बांधावंच लागतं, वस्त्र घालावंच लागतं, पोटासाठी अन्न खावंच लागतं. त्या गोष्टीत जीव करतच असतो. पण आपलं महत्वाचं कार्य कोणतं आहे. तुम्हाला मुलं झाली, मग मुलांचं शिक्षण व्हायलाच पाहिजे का. आपण जर अर्धवट गेलो ना तर मागची मुलं शिकतातच. मी तर म्हणेल जन्माला घातल्यानंतर आईनं मुलाला जन्माला घातल्यानंतर आई लगेच जरी मेली ना तरी मुलाचं काही राहत नाही. मग साधू संत सांगतात तुम्ही या मृत्यू लोकांमध्ये किती अडकलात नाही, तुमच्या बाजूने या जगामध्ये काहीच राहत नाही, पण तुम्ही या मृत्यू लोकांमध्ये अडकलात, तुम्ही या प्रपंचामध्ये अडकलात. पण हा नरदेह जो आहे हा तुम्हाला वास्तविक पाहता मोक्ष मिळवण्यासाठी आहे. मानवी शरीर हे मोक्ष मिळवण्यासाठी आहे. मोक्ष म्हणजे काय आहे. मोक्ष म्हणजे जो गुंतलेला आहे ना, गुंतलेला आहे त्याने सुटून जायचं. जसं मग तुकोबांचा एक अभंग आहे, पक्षी अंगडी उतरती एका गुंतोडी राहती, पैसे असावे संसारी जोरी प्रार्थनाची दोरी. अरे म्हटले चिमड्या असतात ना, चिमड्या तुमच्या घरामध्ये 100 पोते असतात आणि त्या 100 पोत्यामधलं तुम्ही 4 दाणे जर अंगणामध्ये टाकले तर चिमड्या येतात, कावळे येतात. पण त्या चिमण्याला असं वाटतं का कधी, नाही रोज त्यांच्या दारामध्ये जावं का त्यांच्या घरामध्ये 100 पोते आहेत असं कधी वाटतं का त्यांना. नाही वाटत. ते आपले दाणे टिकतात आणि निघून जातात. तसं साधू संत सांगतात तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत राहायचं आहे.
आयुष्य आहे तोपर्यंत राहायचं आहे, जोपर्यंत प्राक्तन म्हणजे जोपर्यंत प्रारब्ध आहे तो आयुष्य आहे. आणि त्याने एकदा दोरी तोडली ना, हो त्याने एकदा दोरली की वरच्यानं तोडली दोरी आणि खालचा बोंबा मारी. किती ओरडल्यानंतर आपलं माणूस आपल्याला परत भेटतं तर म्हटले नाही, हे शक्यच नाही. कारण का गावाला गेलेले माणूस परत येतं आहे की नाही, डोंगरावर अडकेलेले माणूस परत येतं, पण माती गेलेला माणूस कधीच परत येत नाही. साधू संत सांगतात हा मृत्यू लोकांचा नियम आहे. हो त्याला मृत्यू लोक असं म्हणतात. हो तुम्ही म्हणता आमचं राजवडी नावाचं गाव आहे, हो तालुका अमुक आहे, जिल्हा अमुक आहे, आमचं आडनाव अमुक आहे, आमचं नाव अमुक आहे. साधू संत सांगतात बाबा रे, येताना काही तू नाव घेऊन होतास का? तुझ्या कपाळावर काही नावाची पट्टी चिटकवलेली होती का रे? नव्हती ना. म्हणून तर साधू संत सांगतात उपदलिया बालकासी नाम नये तया पासी ठेविलिया नावासी ओदे तौठे. अरे म्हणजे येताना काही कपड्यावर पट्टी चिटकवली नव्हती, तुमचं नाव अमुक असावं, तुम्ही आमच्या घराण्यामध्ये जन्म घ्यावा, तुमचं आडनाव असं असावं, तुम्ही श्रीमंत असावेत का गरीब असावेत, हे काही येताना ठरवून आलो नाही आपण, आहे की नाही. जन्माला आलो आई वडिलांनी नाव ठेवलं, नाव गाव घर तालुका जिल्हा गल्ली हे सगळं व्यवहार करताय. हो या सगळ्याला म्हणतात मृत्यू असं म्हणतात. कारण येत उरून आले अवतार येत एक पावर जीव किती. म्हणजे बाबा सांगायचे, म्हणजे श्रीमंत बाबा सांगायचे, मरून गेले भात्या भुसुंडी सारखे 14 चौकड्याचा रावण तोही गेला भेंड्या कात्रत. अरे म्हणजे 14 चौकड्याचा म्हणजे याच्या घराला सोन्याच्या विटा होत्या ना. आज लंकेमध्ये जाऊन पहा, हो लंकेमध्ये जाऊन पहा, एखाद्या खडा तरी सापडेल का सोन्याचा? विटा लावू द्या, गेली घराची घरं गेली, संपली घराची घरं, पण एखादा सोन्याचा खडा तरी सापडेल का हो तिथे चुकून तरी? म्हणजे शक्यच नाही. अहो 14 चौकड्याचं त्याचं साम्राज्य आहे, त्याचं दाखवायला काही राहिलं नाही. म्हणून या मृत्यू लोक असं म्हणतात, या मृत्यू लोकांमध्ये देव आले, हो देव आले तरी मृत्यू लोकांचा नियम त्यांना लागू पडतो. या मृत्यू लोकांमध्ये संत आले तरी मृत्यू लोकांचा नियम त्यांना लागू पडतो. मृत्यू लोकांचा एक नियम आहे, आलेला माणूस हा काही काळापुरता पाहुणा आहे. म्हणजे जसं हो प्रत्यक्ष परमात्मा रामाच्या रूपाने या मृत्यू लोकांना आले. अयोध्येसारख्या ठिकाणी राज्य केलं, रावणाला मारलं, सीतेला सोडवलं आणि आपलं आयुष्य संपलं, आपलं कर्म संपलं. प्रभू रामचंद्र कोणालाही न सांगता अयोध्यावासी झोपले असताना प्रभू रामचंद्र स्वतःहून रात्रीच्या प्रहरी अयोध्येमध्ये शरयू नावाची नदी आहे, त्या शरयू नदीला चालत चालत जातात काय, आणि त्या शरयू नदीला आपला देह समर्पण करतात काय. देवाची जर ही गत असेल तर माणसाची काय गत आहे? पण परत एकदा परमात्मा कृष्ण रूपाने या मृत्यू लोकात अवतीर्ण काय होतात आणि समुद्राकडून द्वारकेसारखी नगरी मागून घेतली. त्यानंतर कंस मामाला मारलं, अर्जुनाला बोध केला कुरुक्षेत्रावर, आपलं कर्म संपलं, आपलं कार्य संपलं, यादव कुळांचा नाश केला. आणि एक दिवस कृष्ण परमात्मा जंगलामध्ये झाडाला टेकून पायावर पाय टाकून बसलेले असताना एक पारधी येतो काय, आणि त्या पारध्याला हरिण आहे असं वाटलं आणि त्या पारध्यानं शरसंधान साधलं आणि कृष्ण परमात्म्याला बाण लागला आणि कृष्ण परमात्म्याला मृत्यू सोडावा लागला. कृष्ण परमात्मा आपल्या निज धर्माने गेले. म्हणून आपल्याला मृत्यूलोक सोडायचा आहे आणि आपल्याला आपल्या स्वरूपाला जायचं आहे. आणि हा स्वरूपाला जाण्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणजे माणसाचा जन्म. त्यानंतर परत एकदा परमात्मा येतो ज्ञानोबरायांच्या रूपानं. तुम्ही म्हणता कोण आहेत ज्ञानोबा? आहे तर ज्ञानोबा आहेत महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली कोण होते? प्रत्यक्ष महाविष्णू असणारे ज्ञानोबा आहे. आपलं कर्म संपलं, आपलं प्रारब्ध संपलं, आपलं आयुष्य संपलं. 22व्या वर्षी ज्ञानोबरायाने स्वतःला आळंदी क्षेत्रामध्ये त्या इंद्रायणीच्या काठावर त्या विवरामध्ये स्वतःला कोंडून घेतलं आणि माऊली समाधीस्थ झाले. त्यानंतर परत एकदा परमात्मा धर्म कार्यासाठी मृत्यू लोकांमध्ये अवतीर्ण झाला. तो तुकोबरायांच्या रूपानं. तुम्ही म्हणता कोण हा आहे तो तुकोबराय? कोण आहे? रामेश्वर भट्टांना विचारूया, रामेश्वर भट्ट म्हणजे कोण आहे? रामेश्वर भट्ट म्हणजे त्यांचा तुकोबरायांचा कट्टर असणारा शत्रू नाही आपलं. शत्रू नाही गुणगान गावं. अहो शत्रूने तुकोबरायांच्या आरती रचावी एवढी तुकोबरायांची महत्व आहे. काय तुकोबरायांचं महत्व आहे? तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम काय सामर्थ्य तुकोबारांचं नाम घेता कापेय प्रत्यक्ष महाविष्णूने म्हटलं ना रामेश्वर भट्टाने त्याचा अधिकार ओळखला शत्रूने अधिकार ओळखावा आणि शत्रूने तुकोबारांची आरती गावी रामेश्वर भट्ट नंतर त्यांच्या चरणाशी लागले आणि रामेश्वर भट्ट सांगतात कोण आहे तुकोबारा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुदम प्रत्यक्ष महाविष्णू असणारे तुकोबारा मला सांगायचंय काय मला तुम्हाला मूळ मुद्द्यावर आणायचं आहे महाविष्णू असणारे तुकोबारा आहे पण 42व्या वर्षी या जगाचा निरोप काय घेतात आणि तुकोबाराचं वैकुंठ गमन काय होतं म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा जरी मृत्यू लोकांना आला तरी मृत्यू लोकांचा नियम किंवा देवाने जरी यायचं असेल ना तरी हाच 3.5 हाताचं शरीर धारण करून घ्यावं लागतं तो जर असा शंखचक्र गदा घेऊन आला असता तर नाही तरी माणसांच्या स्वरूपाने त्याला मानवी जन्म का पसंत आहे देवाला मानवाचा जन्म का आवडतो माहिती का देवाला तर मानवी देहाला आल्यानंतर नामस्मरणाचा अधिकारी फक्त मानवच आहे तो कानाने कीर्तन ऐकू शकतो वाणीने भजन करू शकतो डोळ्याने देवाला पाहू शकतो हाताने टाळी वाजवू शकतो पायानं मंदिरामध्ये किंवा आपण आळंदी पंढरीला जाऊ शकतो मनानं तो देवाचं चिंतन करू शकतो चित्तामध्ये बुद्धीमध्ये तो आपल्या हृदयामध्ये आपल्या देवाला साठवू शकतो एवढा अधिकार मानवाचा आहे म्हणून देवांनाही माणसाचा जन्म आवडतो म्हणून ते मानवी देव देऊन जरी आले तरी मृत्यूलोकाचा नियम ते कधीच मोडत नाही मी मोडत नाही ना मृत्यूलोकाचा नियम ते कारण मृत्यूलोकाचा एक नियम आहे तो म्हणजे मृत्यू हा नियम ते कधीच मोडत नाही म्हणून तुकोबाराय जरी आले तरी 42व्या वर्षी तुकोबाराय वैकुंठाला गेले म्हणजे आम्हाला आमच्या स्वस्थानाला जाण्यासाठी हा देह स्वस्थानाला बरं का आपल्या गावाला जाण्यासाठी हा देह फार महत्वाचा आहे कोणतं आहे आपलं गाव तेव्हा हे आपलं गाव आहे का म्हटले नाही तसं आपल्या घरी येतो आज आला एक पाहुणा आज येतो आज आपल्या घरी असेल ती भाजी भाकरी खातो दुसऱ्या दिवशी पाहुणा जर राहिला असतो पुरणपोळी शिरापुरी होते आणि तिसऱ्या दिवशी तो माणूस तो पाहुणा जो आहे तो घर आपल्या घरी निघून जातो आपल्या घरी येतो आणि जातो त्याला मालक म्हणतात की पाहुणा म्हणतात आपल्या घरी येतो आणि निघून जातो मालक म्हणतात का त्या पाहुणा म्हणतात मग आता थोडा आपला विचार करा स्वतःचा विचार करायचा आहे परमार्थ म्हणजे काय कीर्तन म्हणजे दिल बेलाण्याची बात नाही कीर्तन म्हणजे काय तुमची करमणूक नाही हो कीर्तन म्हणजे काय तुमचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी मी उभी नाही आपल्या या शरीराचं या देहाचं महत्व आपल्याला कळायला पाहिजे साधू संत सांगतात तसं येतो आणि जातो त्याला जर पाहुणा म्हणतात आपण येणारे जाणारे कायमचे राहणार आहेत आपण नाही बघा आपण पाहिले ना आपले खापर पंजोबा पाहिले की नाही पाहिले आता आपल्या नावावरची शेती आहे ती कोणाची आहे त्यांचीच आहे खापर पंजोबा पाहिले पंजोबा पाहिले आजोबा पाहिले वडील पाहिले आपण आपल्या डोळ्याने आपल्याला पाहतोय हे सगळं पाहतोय हे कुठे गेलं सगळं सगळं पाहत गेलं कुठे हे सगळं काळाच्या ओघामध्ये कसं नृत्य होत चाललंय पण साधू संत सांगतात त्याला मृत्यू लोक म्हणतात त्या मृत्यू लोकांमध्ये कोणतीही गोष्ट चिरकाल टिकतच नाही आणि हे जाण्याची फक्त युक्ती मानवाच्या जन्माला कळते कारण जनावरांना कळतं का काही जनांना आई तरी कळते का त्याला भाऊ बहीण काढतात का जनावरांना जनावरांना काही कळत नाही
काहीच कळत नाही त्यांना. तो म्हणत नाही आज आपल्या दारात बांधलेली गाय जर उद्या बाजाराला विकायला जमली ती गाय अशी तक्रार करत नाही मला पहिला मालक चांगला आहे म्हणून. म्हणते का कोणती तरी तक्रार करते का? हा, त्याला अपवाद एखादा प्राण्याला जीव जर लावला तर तो रडतो, जीव लावला तर रडतो, पण त्याच्या ठिकाणी एवढं अधिकार नाहीये, त्या मानवाच्या जनावराच्या ठिकाणी एवढा अधिकार नाहीये. हो, कारण तो पराधीन आहे आणि माणूस स्वतंत्र आहे. हो, माणूस मात्र स्वतंत्र आहे. हो, माणसाला विकण्याचा कुठे बाजार आहे का? त्याला सगळं कळतं माणसाला. आपलं घर आहे की नाही, कुठेही गेला ना जगाच्या पाठीवर, लग्नाला गेला घरी येतो, मौतीला गेला घरी येतो, बाजाराला गेला घरी येतो, तालुक्याला घरी येतो, जिल्ह्याला गेला घरीच येतो. त्याला सगळं कळतं आपलं. हो, आपली माणसं करतात. तर आपलं घर, आपलं दार, आपली बायको, आपली पोरं, आपला बँक बॅलन्स, आपली गाडी माडी सगळं कळते. त्याला फक्त एक गोष्ट कळत नाही, त्याला देव कळत नाही. साधू संतांना खेद वाटतो, अरे जे नाही त्याला तू आपलं म्हणतो, हो, जे नाही त्याला तू आपलं म्हणतो, आणि जे आपलं आहे त्याला तू जाणतच नाहीस, त्याला मात्र तू पाठमोर झालाय. आणि देव होता पाठमोरा, नसती विघ्ने येती घरा. देव पाठमोर झाला की आपलं विघ्नांचा सामना आपल्याला करावा लागतो. आणि जर आपण देवाला जर समर्पण झालो तर तो म्हणतो, ओ जो मला समर्पण होतो ना त्याची सगळी काळजी मी करतो. पण हा काय करतो, मी करतो मी करतो मी करतो म्हणतो आणि दुःखामध्ये पडतो. पण या प्रपंचामध्ये त्याला कधी सुखच मिळत नाही. पण सुख जर मिळवायचं असेल, सुख जर मिळवायचं असेल तर साधू संतांना विचारूया, ओ खरंच तुम्ही सुखी आहात का? आता धनवरांचा विचार जर केला, बरं का, धनवरांचा विचार जर केला तर धनवरांना कोणतं सुख मिळालं प्रापंचिक? काय आळंदीकर? आळंदीकर म्हणजे आपणच हो, दुसरं कोण होतं तिथं छळ करणारे? आपणच होतो छळ करणारे, माऊलीचा छळ, संतांचा छळ आपणच केले. आपणही होतो मागच्या जन्मामध्ये त्यांच्या वेळेला, पण आपल्याला संत कळालेच नाही केला छळ ज्ञानोबायांचा. पण हो, खायला एक वेळचं अन्न सुद्धा नव्हतं, पण तरी सुद्धा भाऊजी म्हणतात, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिलं, सोनियाचा दिवस वर्षी अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे. त्याचं सुख कशामध्ये माहिती आहे? त्याचं सुख हे प्रापंचिक सुखाला ते महत्व देत नाही. तुम्ही गरीब आहात का तुम्ही श्रीमंत आहात त्याला ते महत्व देत नाही. ते महत्व कशाला देतात? हो, कारण तुमचा प्रपंच आहे ना, बरं का बापू, प्रपंच जर परमार्थाला साध्य होत नसेल ना तो प्रपंच नाहीच. प्रपंच आपला परमार्थाला जर साध्य होत नसेल, आपण परमार्थासाठी आपलं काही योगदान नसेल, तो प्रपंच आहे का? मग तर कुत्री मांजरी सुद्धा प्रपंच करतातच ना, करतात ना कुत्री मांजरी प्रपंच. त्यांनाही लेकर होतात ना, तेही रात्र झाली की झोपतात ना, तेही खातात ना, तेही मारतात ना. तुमच्या आमच्यामध्ये काय फरक आहे? म्हणून आपला प्रपंच जर भक्तीला आणि परमार्थाला साध्य होत नसेल तर त्याला प्रपंच म्हणतात येणार नाही. तर साधू संत प्रपंचाला महत्व देत नाहीत. आम्ही परमार्थ किती करतो ही गोष्ट फार महत्वाची आहे. ज्ञानोबांना प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा, प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा ज्ञानोबा सांगतात आमच्यावर अमृताचा वर्षाव झाला, कारण आम्ही तो परमात्मा पाहायला त्या क्षणाला अमृताचा वर्षाव झाला. तुकोबाऱ्यांचा विचार केला, हो तुकोबाऱ्यांचा विचार जर केला तर केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी. पाहू का केळी म्हणजे काय? आपल्याकडे ते छोट तोंडाचं आणि मोठी घागर, हो माठाचं तोंड मोठं असतं पण तोंड छोट, एक ग्लास जातो एवढंच, हो ग्लास जाईल एवढंच त्याचं तोंड असतं आणि घागर मात्र खाली मोठी असते, त्याला केळी म्हणतात. बरं का, केळीवर नारळी म्हणजे त्याच्यावर भांड पालत घालायला नाही, त्याच्यावर काय करवंटीच झाकण ठेवायची. आणि चंद्र पाहायला बाहेर जावं लागत नव्हतं, घरातून चंद्र दिसत होता. कसं घर असेल म्हणजे ते छप्पर कसं असेल, म्हणजे त्या छपरावर कस्तर सुद्धा नव्हतं, त्या छपरावर झाकायला काही सुद्धा नव्हतं. अशी तुकोबारांची परिस्थिती असताना तुकोबारा सांगतात अरे ते सुख आम्हाला मिळालं तर त्यांनी हो ज्याला आपलं मांडलं ना सुख पाहिजे असं एक गोष्ट करावी लागेल. तुकोबारा सांगतात आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक देव करुणी आपुला तो एक
करणी घ्यावा देणे विना जीवा सुख नाही. साधू संत सांगतात परमार्थ हा परिस्थितीवर अवलंबून नाही हो, कधीच नाही. परमार्थ हा परिस्थितीवर अवलंबून आहे. त्याचं आता त्याच्या उलट उदाहरण जर पाहिलं, पैठण क्षेत्रामध्ये असणारे नाग महाराज एवढी श्रीमंती. आता मला वाटलं बापू 9:30 पासून तुम्ही ओरडताय कीर्तनाला या, कीर्तनाला या, कीर्तनाला या. नाग महाराज पण सांगत होते कीर्तनाला या, कीर्तनाला या, पण येत मात्र कोणीच नव्हतं. नागने आयडिया केलं का येणाऱ्या माणसाला, प्रत्येक माणसाला पुरणपोळीचं जेवण श्रीमंती सांगायची मला बघा. तो येणाऱ्या प्रत्येक माणसाला पुरणपोळीचं जेवण द्यायचं. लोक पुरणपोळीसाठी तरी कीर्तनाला यायची. त्यानंतर एक खोबऱ्याची वाटी, आखा खोबरा असं त्याचा अर्ध करायचं, एक खोबऱ्याची वाटी, तेवढी वाटी भरून साखर येणाऱ्या प्रत्येक माणसाला द्यायची. मग लहान थोर अगदी लहान मुलं सुद्धा खोबरं मिळतंय ना, साखर मिळते ना, या उद्देशानं पुरणपोळी खायला मिळते ना, या उद्देशानं कीर्तनाला जमा व्हायचे. सांगायचं तात्पर्य काय, तुकोबरायांची गरिबी पण परमार्थाला आडवी आली नाही आणि एकाच भारताची श्रीमंती पण परमार्थाला आडवी आली नाही. तर त्यांना माहिती आहे ते ऊन सावलीचा खेळ आहे. मात्र मी सगळ्या परिस्थितीत मी आहे तर आहेच. गरिबी गेली तरी तुम्ही आहातच, श्रीमंती आली तरी तुम्ही आहातच. तुम्ही आहातच ना. मग या देहानं तुम्हाला जे करायचं आहे ते साधू संत सांगायला आले. त्याने म्हणे हा देह परत नाही रे बाबा. आपण फार भाग्यवान आहे ज्यांना मनुष्यत्व प्राप्त झाले ना, ते फार भाग्यवान आहे. त्याचा साधू संत काय सांगतात माहिती बरं का, संत काय सांगतात बघा बरं का. मी नाही सांगत, नाथ महाराजांचं म्हणणं असं आहे, एवढिया मनुष्यपणा जोन साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दवदान उच्छे वीन दुपाय. त्याला मनुष्य देह प्राप्त होतो, परमार्थ करत नाही ना. साधू संत साधा मनुष्य देह प्राप्त झालाय पण परमार्थ नाही ना, त्याला काय उपमावली तो लांडा गर्दभ म्हणजे काय माहिती का, गाढव आहे की नाही. उच्च त्याला बिगर शक्तीचा आणि 2 पायाचा गाढव असं नाथ महाराज तिथे राग येतो ना साधू संतांना. कारण ज्याचं आयुष्य फक्त खाण्यामध्ये आणि कमवण्यामध्ये चाललंय ना, साधू संतांना राग येतो आणि म्हणतात अरे परत नाही रे बाबा, परत नाही रे बाबा. देह जाईल त्याशी काळोबा खाईल. चाललंय बघ तुझ्या डोळ्यात एकच चाललंय, तुझ्या डोळ्यात एकच चाललं बघ. तुझं लहानपण पाहिलंच ना, तू पाहिले की नाही बाबा लहानपण. आपलं लहानपण आपण पाहिलं, आपण खेळत होतो गल्लीमध्ये, गोट्या खेळत होतो, अंडी गुंडी, बालपण आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आपल्या डोळ्यात एकच आपलं बालपण कधी संपलं हे कळालं का आपल्याला.
नाही सापडत. आपण तारुण्यामध्ये आलो आहे की नाही, तरुणपणामध्ये बरेच उलटे उद्योग केले आहे की नाही, माहिती आहे कोणाला आम्हाला, पण तेही आपण आपल्या डोळ्याने आपलं तारुण्यही पाहिलं. आता कुठे चाललोय आपण आता म्हातारपणाकडे वाटचाल करतोय. हे सगळं बदलतंय, पण तुम्हाला कळतंय का आपण बदलतोय? आपल्याला कळतं का आपण बदललोय? हे कळतं का आपल्याला? नाहीच कळत. हे सगळं बदलतंय आणि आपल्याला लक्षात येत नाहीये. बदललंय सगळं, हे गेलंय सगळं, आपल्या हातामध्ये काहीच राहिलं नाही, हे आपल्याला कळत नाही. म्हणून साधू संतांना सांगावं लागलं, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य चाललंय हे सत्य सांगतात नाही की नाही. कारण काय माहिती का, जे लेकराला कळत नाही ना, लेकरू ज्याला पहिलं पाऊल टाकतं आणि ती गल्लीमध्ये खेळायला जातं ना, गल्लीमध्ये त्या लेकराच्या पायाखाली काटा आला तरी लेकराला कळत नाही, त्याच्या पायाखाली फुल जरी आलं तरी त्याला कळत नाही, त्याला दोन्ही सारखंच वाटतं. पण लेकराला कळत नाही, पण आई मात्र जाणती असते है की नाही. आई मात्र जाणकार आहे. आई पळत पळत जाते आणि बाळाला उचलून घेते किंवा त्याच्या पुढे असताना काटा बाजूला काढते. तसं लेकराला जे कळत नाही ते आईनं शिकवावं, आईनं सांगावं. तसं आम्हाला किंवा जीवाला जे कळत नाही ना ते संतांनी सांगावं. म्हणून संत आम्हाला सांगताय जे आम्हाला कळतंय पण ओळख नाही है की नाही. कळतं कुठे कळतं माहितीये का, स्मशानभूमीमध्ये कळतं. हो, एखाद्याच्या नोकरीला गेला ना आपण काय तेव्हा स्मशान वैरागी तेवढा करतो, वैरागी म्हणजे स्मशान वैरागी म्हणतात. तिथं काय माणसाचं आणि घरी आल्या म्हणतात ये रे माझ्या मागल्या आणि ताकताण्या चांगल्या ठीक आहे. म्हणजे तेवढा पुरतो वैरागी तिथे निर्माण होतो, पण ते वैरागी आपल्याला काय राहतंय का. म्हणून साधू संत सांगायला लागले, अरे हा चाललं तुझं आयुष्य, आयुष्य जात हे पहा काळ जपत सेवा. काळ तुझी वाट पाहतोय रे, काळ वाट पाहतोय तुझी. स्वहिताचा घोरवा निरा श्री हरीच्या. तुझं स्वहित कशात आहे तुला माहितीये का. तुझं हित कळतं तुला, आपल्याला प्रपंचातलं हित कळतं हो, पण प्रपंचातलं प्रत्येकाचा हित आपण आजवर विचार जर केला ना, विचार कोणाचा केला आपण, सगळ्यांचा विचार केला, पण स्वतःचा विचार मात्र करायचा राहून गेला. म्हटलं ना, आईनं लेकराचा एवढा विचार केला की कमरेला असणारा 1 रुपया सुद्धा ती लेकरासाठी ठेवते. पण शेवटी तिच्या पदरामध्ये काय पडतो, विचार सगळ्याचा केला हो, पण स्वतःचा विचार राहून गेला, स्वतःचा विचार करायचा राहून गेला. आणि संत स्वतःचा विचार करायला शिकवतात. अरे मिळालं हे शरीर तुला किती चांगलं माहिती तुला, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. शरीर उत्तम एक नंबर लायक, एक नंबर लायक शरीर कोणाचं माहिती का, माणसाचं कसं लायक बघा. काय खाते हो, गाय काय खाते, चारा खाते. गाईचं गोमूत्र पवित्र, गाईचं शेण पवित्र. माणूस काय खातो, शिरा बुंदी बासुंदी. शेण कुणाचं टाकतात,
शेण कोणाचं टाकतं आहे की नाही? तोही माणूस पवित्र, तोही साधू संत सांगतात तुम्ही खाल्लेल्याचं काय होत आणि गाय खाल्ले तर काय होतं. तोही माणूस पवित्र सांगितलं. शरीर उत्तम चांगले, तरी सुद्धा एक नंबरचं शरीर कोणाचं असेल? चांगलं माणसाचंच. शरीर सुखाचे घोसले, या शरीरातच तुम्हाला सुख मिळेल. कोणतं सुख?